आता अगदी बिगुल वाजले म्हणण्यासारखं नाही, कारण काही दिवसातच त्या बाबतीत आता पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. काय निर्णय एकत्रित निवडून होणारे राष्ट्रवादी काँग्रेस भूमिका असणार आहे स्वतंत्र असणार आहे? आता या बाबतीमध्ये आम्ही आज तर महायुतीमध्ये आहे. आमचे तिन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब हे महायुतीचे तीन नेते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. मामा, 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नूतन अध्यक्ष आहेत, त्यांची देखील या ठिकाणी बैठक पार पडली. त्यांनी थेट 2029 दृष्टीनं तयारीला लागा आणि आमदार इथलाच भाजपचा असेल, युती राहील असं वाटत नाही? आता प्रत्येक पक्षाला कुणाला वाटत नाही, प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला आमदार व्हावा, त्यातनं त्यांना वाटलं असेल त्यामुळे ते म्हटले असतील, त्यात काय त्यांचं वावगं नाही. युती राहील. हां, युती राहील. तर तो मागायचं तुम्हाला तीन नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांचं नाव पुरवणी आरोपपत्रामध्ये थेट आलेलं आहे. काय या बाबतीत मला काहीच कल्पना नाही, माहिती घेऊन तुमच्याशी मी नंतर बोलेल. जयंत पाटलांचा राजीनामा झालेला आहे, त्यांनी त्यांचा राजीनामा दिला. आता शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. शरदचंद्र पवार कधी दिला राजीनामा? आता काही दिला का? मला खरंच माहिती नाही. कसं आहे, शेवटी पवारसाहेब देशाचे नेते, त्या पक्षाचा निर्णय पवारसाहेब घेतील, त्यामुळे या बाबतीमध्ये मी काय भाष्य करणं उचित होणार नाही. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे दोन संजय जे आहेत, दोन संजय त्यांच्या कुठेतरी कारनामे पुढे येतात, त्यामुळे मित्र पक्षामध्ये नेमकं काय चाललंय, काय वाटतंय? संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील, यांचे जे कारनामे ते सध्या पुढे येत आहेत. मी पण एकनाथ शिंदेची नाराजी आहे त्यामुळे. मी पण तुमच्याकडून पण वाचतोय, पेपरमध्ये वाचतोय, पण अधिक तपशील आता मुंबईला परवा दिवशी गेल्यानंतर अधिक तपशील घेतल्यानंतर मी या बाबतीमध्ये तुमच्याशी बोलील. परंतु नक्की जे कृत्य काय झालं ते चुकीचं झालेलं आहे. म्हणजे एखाद्या ठीक आहे, जरी माणूस पुढचा चुकला असला, एखाद्याला मारहाण करणं हे चुकीचं आहे. चूक झालेली. महायुतीत नाराजीचं कुठं नाट्यमय होतंय का त्यावर? मला तुमच्याकडून आमच्या तर नाराजी नाही, आम्ही मस्त जेवण बिवण एकत्र, सगळे एकत्र हसत खेळत. हे तुम्हाला फक्त बाहेर दिसतं, आम्ही मस्तपैकी आज जेवण खावं, आमचं सगळं विधानसभा अधिवेशन सगळं जोरात चाललेलं आहे. अजिबात कुठं काय नाही. जलसुरक्षा कायदा झाला, सर्वांनी बिल पास झालं. मात्र आता उद्धव ठाकरे असं म्हणतात की बाबा 64 संघटनांची, ज्या डाव्या संघटना आहेत त्यांची नावं जाहीर करा. ठीक आहे, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे बिल आणणं का जरुरीचं होतं, का आवश्यक आहे, त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये बाजू मांडलेली आहे आणि निश्चित प्रकारे तो आता ते विधेयक पण मंजूर झालेलं आहे. आणि त्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे चर्चा करून त्यातनं काय योग्य आहे, काय अयोग्य ते निर्णय घेतील. मामा, आता तुम्ही सभागृहात बोलताना तालुक्यासाठी विकास कामं करतोय, कोट्यांमध्ये निधी आणतोय, ही जी घोषणा आताच तुम्ही केली. आता केली काय? मी 14 पासून आणतोय. तुम्ही तो दावाही केला की मी कशा पद्धतीने इंदापूरचा विकास करतोय. फक्त एवढंच आहे की आता दिवसापूर्वी जो मेळावा झाला, जी बैठक झाली, कमेंट केलं इथं इंदापूरमध्ये जी काही बैठक पार पडली त्यांच्या पक्षाची, त्याच्यामध्ये किंवा तालुक्यातील रस्त्याचे काही प्रश्न आहेत ते जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जातात आणि होत आहे. ते कधी निशाणा सांगणार आहे? तुमच्या चष्म्यातनं ते चुकीचा तुमचा अर्थ काढला. ते माझ्यावर निशाणा जाणं असं कुठला रस्ता आणि कोणी ठेवायचा विषयच येत नाही. जेवढे रस्ते ग्रामीणमध्ये आहेत, जेवढे रस्ते म्हणजे त्या NHIला आहेत, ते सगळे रस्ते आपण घेतोय. कुठलाही रस्ता प्रवीण मानेंनी भले देवा राखोंडेच्या वस्तीला सुद्धा आपण रस्ता करणार, मग ते काही विषय नाही. तो काय हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपमध्ये येणार, भाजपमध्ये आल्यानंतर मामा तुम्ही जुळून घ्या ना. हा, हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपमध्ये येणार. हो, हर्षवर्धन पाटील हे राज्याचे नेते, आमचे नेते, त्यांना कामाचा खूप मोठा अनुभव आहे. त्यामुळं शेवटी महायुतीमध्ये असलं तर त्यांचं निश्चित प्रकारे आम्ही स्वागतच करू. पण आता तुम्ही बोलताना बोलत अप्रत्यक्षित एक टीका केली की मी रील्स काढत नाही, मी वगैरे साधा. मी काढत नाही, खरंच आहे ना. मी तुमच्या समोर कधी येत नाही, मी अजिबात रील्स. मग मगाशी तुम्हाला सांगितलं, माझा निशाणा कोणाच नव्हता. मी रील्स, आता बाकीचे आमदार खासदार रील्स काढतात, हे काढतात, मी खरंच काढत नाही. मी रील्स काढत नाही, कुठं तुमच्या समोर जात नाही मी. ऐका ना, आणि आता तर काय झालंय, मी गेले वर्षभर झालं की मी काही गोष्टी मंजूर केल्या तालुक्यासाठी, त्याचे सांगत पण नाही. कारण सांगितल्यानंतर काय त्याचा अर्थ काय होतो, तुमच्या माध्यमातून सगळीकडे कळलं जातं. मग इतर तालुक्यामध्ये मग बाकीचंही असतं. तुम्ही म्हणता अडचण आहे, निधीचं अडचण आहे, मग इंदापूरला कसे पैसे जातात. लोकांच्या भल्यासाठी उद्या परत आपल्याला त्रास होऊ नये म्हणून मी काही गोष्टी काल हे 8-15 50 60 70 80 कोटी रुपये मंजूर केलेत. म्हणजे मागच्या महिन्यापूर्वी 72 कोटी रुपये मंजूर केलेत. मी सांगायचं, अरे मी आपलं काय म्हणजे असं हलकं नसतं, पण लय जास्त बडबाड भागभाग शो, TV कॅमेरा, बाकीच्या गोष्टी, प्रेस वगैरे असलं काय करत नाही. आणि
मला करावं. जे माणूस काम करतो ना, जो सच्चा असतो ना, त्याला मी काम केलं सांगायची गरज नसते. आता गंमत सांगतो, तालुक्यात आता कुणी काय केलं, चुकून एखाद्या विरोधकाने एखादा रस्ता टाकला, ती म्हणते लोक म्हणजे ही काय खोटं बोलतोय, ती मामानीच केलंय. आता तुम्ही म्हणला की मी बाकीचे आमदार जे आहेत ते असे करतात, मग हे युतीतले की युतीच्या बाहेरचे? कुठले का असू दे ना, बाकीचे आमदार नाहीत, बाकीच्या त्रास होऊ नये लोकप्रतिनिधी म्हणतात, मग कुठं निधी नाही काय नाही काय असं होतं. आज तुम्हाला गंमत सांगतो, कदाचित मागच्या 8 दिवसापूर्वी आपल्या तालुक्यातल्या सगळ्या दहीहंडी संघांनी कार्यक्रम घेतला. कदाचित तुम्हाला निमंत्रण असेल का नसेल मला माहीत नाही. मला वाटतं 1000 मुलं होती तालुक्यातली. अतुल बरोबर आहे का? 1000 मुलं होती. त्यांनी सहज मला मागणी काय केली, मॅटची मागणी केली की आम्ही दहीहंडीच्या वेळेस संघ मुलं प्रॅक्टिस करतात त्यावेळेस खाली पडल्यानंतर त्यांना अपघात होऊ नये. सहज मागणी केली, सहज मी मंजूर केली. कदाचित उद्या किंवा परवा दिवशी आपल्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दहीहंडीला पहिल्यांदा मॅट इंदापूर तालुक्यात येते. आता या बाबतीमध्ये आम्ही आज तर महायुतीमध्ये आहे. आमचे तिन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब हे महायुतीचे 3 नेते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. मामा, 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नूतन अध्यक्ष आहेत, त्यांची देखील या ठिकाणी बैठक पार पडली. त्यांनी थेट 2029 दृष्टीनं तयारीला लागा आणि आमदार इथलाच भाजपचा असेल, युती राहील असं वाटत नाही? आता प्रत्येक पक्षाला कोणाला वाटत नाही, प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला आमदार व्हावा. त्यात त्यांना वाटलं असेल त्यामुळे ते म्हटले असतील, त्यात काय त्यांचं वावगं नाही. युती राहील, युती राहील. तर तो 3 नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. जयंत पाटलांनी महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांचं नाव पुरवण्या आरोपामध्ये थेट आलेलं आहे. काय या बाबतीत मला काहीच कल्पना नाही. माहिती घेऊन तुमच्याशी मी नंतर बोलेल. जयंत पाटलांचा राजीनामा झालेला आहे, त्यांनी त्यांचा राजीनामा दिला. आता शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. कधी दिला राजीनामा? आता काही वेळापूर्वी दिला का? मला खरंच माहिती नाही. कसं आहे, शेवटी पवारसाहेब देशाचे नेते, त्या पक्षाचा निर्णय पवारसाहेब घेतील तेव्हा या बाबतीमध्ये मी काय भाष्य करणं उचित होणार नाही. शिवसेनेचे नेते म्हणजे एकनाथ शिंदे नाराज आहेत. एकंदरीत 2 संजय जे आहेत, 2 संजय त्यांच्या कुठेतरी कारनामे पुढे येतात. त्यामुळे मित्र पक्षामध्ये नेमका काय चाललंय, काय वाटतंय? संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील, यांचे जे कारनामे ते सध्या पुढे येत आहेत. एकनाथ शिंदेची नाराजी येते यामुळे. मी पण तुमच्याकडून पण वाचतोय, पेपरमध्ये वाचतोय, पण अधिक तपशील आता मुंबईला परवा दिवशी गेल्यानंतर अधिक तपशील घेतल्यानंतर मी या बाबतीमध्ये तुमच्याशी बोलील. परंतु नक्की जे कृत्य काय झालं ते चुकीचं झालेलं आहे. म्हणजे एखाद्या ठीक आहे, जरी माणूस पुढचा चुकला असला, एखाद्याला मारहाण करणं हे चुकीचं आहे. चूक झालेली. महायुतीत नाराजीचं कुठे तर नाट्यमय होतंय का, त्यावर काय? मला तुमच्याकडून आमच्या तर नाराजी नाही. आम्ही मस्त जेवण बिवण एकत्र सगळे एकत्र हसत खेळत. हे तुम्हाला फक्त बाहेर दिसतं. आम्ही मस्त पैकी आज जेवण खावं, आमचं सगळं विधानसभा सगळं जोरात चाललेलं आहे. अजिबात कुठं काय नाही. जनसुरक्षा कायदा झाला, सर्वांनी बिल पास झालं. मात्र आता उद्धव ठाकरे असं म्हणतात की बाबा 64 संघटनांची, ज्या डाव्या संघटना त्यांची नावं जाहीर करा. ठीक आहे, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे बिल आणणं का जरुरीचं होतं, का आवश्यक आहे, त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये बाजू मांडलेली आहे. आणि निश्चित प्रकारे तो आता ते विधेयक पण मंजूर झालेलं आहे. आणि त्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे चर्चा करून त्यातनं काय योग्य आहे काय अयोग्य ते निर्णय घेतील. मामा, आता तुम्ही सभागृहात बोलताना तालुक्यासाठी विकास कामं करतोय, कोट्यांमध्ये निधी आणतोय, ह्याची घोषणा आता तुम्ही केली. आता केली का? मी 14 पासून आणतोय. तुम्ही तो दावाही केला की मी कशा पद्धतीने इंदापूरचा विकास करतोय. फक्त एवढंच आहे की 2 दिवसापूर्वी जो मेळावा झाला, बैठक झाली, प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी त्यांनी एक स्टेटमेंट केलं इथं इंदापूरमध्ये जी काही बैठक पार पडली त्यांच्या पक्षाची, त्याच्यामध्ये की बाबा तालुक्यातील रस्त्याचे काही प्रश्न आहेत ते जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जातात आणि एक प्रकारे नाव न घेता तुमच्यावर निशाणा साधलाय. ते माझं होतंय तालुक्यामध्ये. ते कधी निशाणा साधणार आहे? तुमच्या चष्म्यातनं ते चुकीचा तुमचा अर्थ काढला. ते माझ्यावर निशाणा जाणं असं कुठला रस्ता आणि कुणी ठेवायचा विषयच येत नाही. जेवढे रस्ते प्लॅनमध्ये आहेत, जेवढे रस्ते ग्रामीणमध्ये आहेत, जेवढे रस्ते म्हणजे त्या NHI ला आहेत, ते सगळे रस्ते आपण घेतोय. कुठलाही रस्ता ठेवण्याचा विषयच नाही, कुठला रस्ता आपण ठेवणार पण नाही. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त
32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.